महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या वाहतात त्यामध्ये भीमा आहे, तुंगभद्रा आहे, इंद्रायणी आहे, अशा अनेक नद्या येतात आणि कर्नाटकामध्ये येऊन आलमट्टी धरणाला मिळतात. हेच आलमट्टी धरण आहे ज्यामुळे 1819 मध्ये महापूर आला होता. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप हानी झाली होती. हेच ते आलमट्टी धरण जे तुडुंब भरलेलं आहे. आणि आम्ही म्हैसूरच्या ट्रिपकडे निघालेलो असताना आलमट्टी धरणाचं दर्शन झालेलं आहे. आम्ही सकाळी 7:30 वाजता सोलापूर सोडलेलं असून आता वाजलेले आहेत सकाळचे 11:30, म्हणजे जवळपास 3 तासामध्ये आम्ही आलमट्टी धरणावर आलेलो आहोत. मागील अर्धा तास झाला धरण काही संपायचं नाव घेत नाही. कंटिन्युअसली धरण आहे. अनेक ठिकाणी धरणाला पूर लागत आहे. अतिशय आवाढव्य हे जायकवाडी प्रकल्प आहे एवढं म्हणता येईल असं हे धरण आहे. याचं दर्शन झालेलं आहे. चलो, आम्ही म्हैसूरला जात आहोत, तरी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.